सुरुवात करूया मॅगी मसाला फ्राईड राईस बनवायला. हे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्यासोबत बटर, कारण की बटर नाही तर मग बटर जळेल. पण आपण मेन राईस मध्ये टाकणार आहे बटरचाच फ्लेवर. त्याच्यामध्ये हे लसूण एकदम मी बारीक चिरलं, एकदम बारीक. हा लसूण फ्राय झालेला आहे. एकदम ओव्हर कुक पण नाही करणार आहे. ओव्हर कुक काहीच नाही करणार आहे. आपल्याला तो क्रंच पाहिजे, क्रंच. कढीपत्ता, कढीपत्ता भरपूर घालायचा याच्यामध्ये. हा कढीपत्ता. गॅस ऑलमोस्ट स्लोच आहे. आणि हा आता कांदा, हा मीडियम साईजचा कांदा आहे. आता मी गॅस थोडासा फास्ट करेन. ह्याला मी बऱ्यापैकी थोडासा फ्राय करेन, कारण की तो आपल्याला बरिस्तावाला जो बिर्याणीमध्ये बरिस्ता असतो ना, तसा फ्लेवर पाहिजे. म्हणजे तेवढा मी त्याला ब्राऊन करेन. कांदा तेवढा ब्राऊन झाला पाहिजे. हा हा कांदा ऑलमोस्ट डन झालेला आहे फ्राय होऊन. या लेवलचा ब्राऊननेस पाहिजे होता. आता याच्यामध्ये आपण टाकूया बाकीचे व्हेजिटेबल्स. म्हणजे काय आपली शिमला मिरची आहे. शिमला मिरचीला आपण फ्राय करायचं आहे. शिमला मिरचीला आपण फ्राय करायचं आहे की त्याचा जो एक कडवा असा एक उग्र फ्लेवर असतो ना, तो काढणार आहे आपण. शिमला मिर्च घातल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी हायच पाहिजे, कारण की तो एक बर्न फ्लेवर असतो ना, तो आला पाहिजे. मस्त आपल्याला तो स्मोकी फ्लेवर पाहिजे, स्मोकी. ही शिमला मिर्च पण ऑलमोस्ट डन आहे. आता टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो आणि टमाटर पण मीडियम साईज आहे. टमाटरची क्वांटिटी जास्त असेल ना तर अजून चांगला लागतो हा राईस, फ्राईड राईस. हे बघा, टोमॅटोला फक्त एकच गोष्ट आहे, टोमॅटोला ओव्हरकुक नाही करणार आहे मी, कारण की अजून राईस वगैरे त्याच्यामध्ये लागल्यानंतर जास्तच गाळा होऊन जाईल. बस आता आपण याच्यामध्ये टाकूया मसाले. थोडे घरगुती मसाले पण आपण टाकणार आहे. आणि प्लस हा मॅगी मसाला. किंचितशी हळद, थोडीशी धना पावडर, जिरा पावडर, घरगुती लाल तिखट, हे जे घरामध्ये बनवतो ना आपण, तो आहे. तो पण एकदम थोडाच टाकला, कारण की आपण मेन टाकणार आहोत मॅगी मसाला. आता आपला थोडंसं आपण आहे ना स्टर करून घेऊया. आणि त्याच्यानंतर मी हलकाचं याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. म्हणजे आपले मसाले जळले नाही पाहिजे. हलकसं पाणी. त्यानंतर एक 10 सेकंदासाठी ना आपण मीठ लावूया. मसाल्यांचा फ्लेवर ना एकमेकांमध्ये असं मस्तपैकी मिक्स झाला पाहिजे. त्याच्यानंतर आपण राईस टाकणार आहे. चला उघडून बघूया. ओके, मसाला तर ऑलमोस्ट डन आहे. मसाला डन आहे. त्याच्यामध्ये आपण राईस टाकणार आहोत. आम्ही अजून मीठ नाही टाकले, कारण की मॅगी मसाल्यामध्ये पण ऍक्च्युली मॅगी मसाल्यामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे, मॅगी मसाल्यामध्ये पण मीठ असतं. तर मीठ मी अजून पण टाकलेलं नाहीये. हा राईस मी याच्यात टाकलेला आहे आणि याला हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. हा भात मिक्स केलेला आहे. त्यात किंचित मीठ टाकणार आहे, एकदम किंचित. बस मिक्स करून घेऊया. लीड लावूया. एक थोडस एक अर्धा मिनिटं पण नाही, थोडी वाफला मिळते. गेली कोथमीर. कोथमीर शिवाय हा राईस अनकम्प्लीट आहे. तर आपला फ्राईड राईस तयार आहे. आपला फ्राईड राईस तर मस्तपैकी रेडी आहे. दिसतोय पण खूप टेम्पटिंग. तर मित्रांनो, आपला मॅगी मसाल्याचा फ्राईड राईस तयार आहे. तुम्ही बघू शकता किती दिसायला तर एवढा टेम्पटिंग दिसतोय. खूप छान सुगंध तर इकडे खूप दरवायला. कॅमेरामध्ये तर तुम्हाला मी नाही दाखवू शकत, पण तुम्ही नक्की घरी ट्राय करा. कोणीही बनवू शकता.